नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, डी वाय चंद्रचूड भारताचे माजी सरन्यायाधीश हे जेव्हा कार्यरत होते तेव्हा अनेकदा सरकार आणि त्यांच्यामध्ये अनेक वाद व्हायचे. अनेकदा हे वाद टोकालाही गेलेले होते त्यावेळेला. आणि चंद्रचूड साहेब रिटायर झाल्यानंतर असं वाटलेलं की सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये एक चांगला समन्वय राहील. पण दुर्दैवाने मित्रांनो असं म्हणावं लागतं की अलीकडचे काही जे निर्णय सुप्रीम कोर्टातनं आलेले आहे त्याच्यामुळे परत एकदा सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांचे संबंध जे आहे ते तणावाचे होणार का परत, असा साहजिक विचार सगळ्यांच्या मनात असणं साहजिक आहे. आणि ह्याला दोन गोष्टी हल्लीच्या हल्ली कारणीभूत ठरलेल्या आहेत. एकतर सगळ्यात मोठा निर्णय आला सुप्रीम कोर्टाकडनं की आपल्या इथे जे रोहिंग्या घुसखोर आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलेलं आहे की तुम्ही ह्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये भेदाभेद करू शकत नाही, त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळेल असं तुम्ही बघा. आता मित्रांनो प्रश्न असा आहे की ही मंडळी जी आहेत, जी रोहिंग्या असतील किंवा बांगलादेशातनं आलेले घुसखोर असतील, यांचा आपल्या देशाशी काय संबंध आहे? आणि त्यांच्या शिक्षणाकरता, त्यांच्या अन्नधान्याकरता त्यांना सुविधा देण्याचं काय कारण आहे? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणं साहजिक आहे ना, की आम्ही सरकारला टॅक्स देतो, त्याच्यातनं सरकारने त्यांचे जे नागरिक आहेत, वैध नागरिक आहेत, जे देशाचे नागरिक आहेत त्यांच्यावरती हा पैसा खर्च करावा. तो सोडून जे घुसखोर आहेत, ज्यांच्याकडे आपण या देशाचे नागरिक असल्याचा कुठलाही पुरावा नाही आहे, अशा मंडळींकरता सुप्रीम कोर्ट का उभं राहत आहे? आणि हा प्रश्न साहजिक लोकांच्या मनात येतो आहे. आणि असं असताना अजून एक निर्णय किंवा ताशेरे जे सुप्रीम कोर्टाने ओढलेले आहेत त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणते की सरकारने, मग ती कुठलंही सरकार असो, त्यांनी फुकट कुठली गोष्ट जनतेला देऊ नये. आणि आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये 10 वर्ष झाली आता त्यांचं सरकार गेलं, ते आम आदमी पार्टी आणि त्याचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी 10 वर्ष तिथल्या लोकांना फुकट वीज दे, फुकट पाणी दे, अनेक गोष्टी फुकट दिल्या आणि आपली सत्ता राखली. आता दिल्लीतनं त्यांना हद्दपार करायचं तर जे राष्ट्रीय पक्ष आहेत, काँग्रेस किंवा भाजप, त्यांनाही तेच करण्याशिवाय काय पर्याय नव्हता. आणि ते जेव्हा त्यांनी केलं राष्ट्रीय पक्षांनी, तेव्हा आपची सत्ता गेली. पण 10 वर्ष सुप्रीम कोर्ट कधी या अरविंद केजरीवाल यांच्याविषयी काही बोललं नाही. पण BJPचं सरकार येते असं दिसल्यानंतर ही जी काय टीका टिप्पणी सुप्रीम कोर्टाकडनं सुरू झालेली आहे की तुम्ही फुकट रेवड्या देऊ नका वगैरे, मग 10 वर्ष तुम्ही का गप्प होतात, हाही प्रश्न लोकांच्या मनात आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की तुम्ही एखाद्या आतंकवाद्याकरता मध्यरात्री कोर्ट उघडू शकता, पण जे आपले नागरिक आहेत, ज्यांचे खटले वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत कोर्टामध्ये, त्याच्याविषयी मात्र तुम्ही काही करणार नाही. हे मी म्हणत नाही मित्रांनो, म्हणजे आमच्या मनामध्ये उभे राहिलेले हे प्रश्न आहेत सुप्रीम कोर्टाबद्दलचे, आणि सुप्रीम कोर्टाला याचं उत्तर द्यायला पाहिजे. अशावेळी मित्रांनो एक फार मोठी गोष्ट अशी झालेली आहे की देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे अगदी स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी हल्लीच एक 2-4 दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना सुप्रीम कोर्टावरती ताशेरे ओढलेले आहेत. आणि त्यांनी असं विचारलेलं आहे की सुप्रीम कोर्ट हे निवडून आलेल्या सरकारला काम करू देणार आहे की नाही, अशा आशयाचं विधान त्यांनी केलेलं आहे. आणि त्याने असंही म्हटलेलं आहे पुढे की निवडून आलेल्या सरकारला आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याची जाण आहे, आणि त्या दृष्टीने सरकार जी काय आहे ती कारवाई करते आहे. अशावेळी जे निवडून आलेलं सरकार आहे त्याच्यावरती उठसूट तुम्ही त्यांना डायरेक्शन देण्याची काय गरज आहे? म्हणजे जी कायदे संसद करते ते कशा रीतीने, चांगल्या रीतीने अंमलात येतात की नाही हे बघणं सुप्रीम कोर्टाचं काम आहे निश्चितपणे.
पण ज्या एरियाजमध्ये सुप्रीम कोर्टाचा काहीही संबंध नाही अशा एरियामध्ये सुद्धा आता CBIच्या संचालकाची मला वाटते निवड व्हायची आहे, त्या संदर्भामध्ये पण असेल, अशा अनेक किंवा इलेक्शन कमिशनर जे आहे त्या संदर्भामध्ये अनेकदा असं दिसून आलेलं आहे की सुप्रीम कोर्ट कुठेतरी आपली मर्यादा ओलांडून पुढे जाते आहे का, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये येतो आहे. याच्यामध्ये कुठेही सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्याची कोणाचीच इच्छा नाही आहे किंवा तसं कोणाच्या मनातही येणार नाही, कारण सुप्रीम कोर्ट हे आपलं आहे आणि त्याचा योग्य तो मान आपण राखायला हवा. पण प्रश्न लोकांच्या मनात येणार ना, आणि जे प्रश्न येतात त्याचं उत्तरही शेवटी सुप्रीम कोर्टाला द्यायचं आहे. आणि विशेषतः देशामध्ये आज जर आपण पाहिलं मित्रांनो, तर नरेंद्र मोदी यांची 3री टर्म चालू आहे आणि नरेंद्र मोदी हे असे ज्याला आपण म्हणतो ना की सहज काही एखादी टिप्पणी झाली कुठल्याही संस्थेकडनं किंवा सुप्रीम कोर्टाकडनंही असेल तर त्या संदर्भामध्ये ते नेहमीच आपण कसं सजग राहायला हवं, आपण आपल्या कर्तव्यामध्ये कुठली कसूर करू नये ह्याच्याविषयी अतिशय जागरूक असतात. आणि असं स्ट्रॉंग असलेलं सरकार जे आहे ते दुसऱ्या एखाद्या संवैधानिक संस्थेकडनं किंवा जी संस्था आहे तिच्याकडनं अशा रीतीने वारंवार जर हस्तक्षेप होणार असेल तर तो मान्य करेल असं मला वाटत नाही. जेव्हा सरकारं आपल्या देशामध्ये जेव्हा अनेक सरकार अशी होती जी मूलतः वीक होती, तेवढ्या ताकदीची नव्हती, तेव्हा ते प्रकार सहन केले गेले. पण आता जेव्हा एक स्ट्रॉंग सरकार आहे आणि मोदींसारखा एक कर्तबगार पंतप्रधान इथे बसलेला आहे, तो अशा रीतीने दरवेळी हस्तक्षेप मान्य नाही ना करून घेणार. आणि मग जर तो मान्य करणार नसेल तर मग निश्चितपणे सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार याच्यामध्ये परत एकदा संघर्ष उभा राहील की काय, अशी चिन्ह दिसत आहेत मित्रांनो. कारण जगदीप धनखड हे असे सहजासहजी एखाद्या गोष्टीवरती आपलं मत व्यक्त करणार नाही, पण त्यांनी ज्या रीतीने मत व्यक्त केलेलं आहे सुप्रीम कोर्टाविषयी आणि सुप्रीम कोर्टाला खडे बोल सुनावले आहेत किंवा सुप्रीम कोर्टाला त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात जणू काय उभं केलेलं आहे, अशावेळी येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार हा वाद पुन्हा नव्याने उफाळून येऊ शकतो अशी चिन्ह दिसत आहेत. कारण सुप्रीम कोर्ट कुठेतरी लोकांनाही असं वाटतं आणि सरकारलाही असं वाटतं की आपली मर्यादा ओलांडून पुढे जाते की काय. अर्थात आपल्या सगळ्यांची इच्छा अशीच असेल की सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांनी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून आपापल्या क्षेत्रामधनं पुढे जाऊन दुसऱ्या क्षेत्रामध्ये घुसखोरी करू नये. त्यांचे संबंध जे आहेत ते चांगलेच असावेत देशाच्या दृष्टिकोनातनं, तशीच अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. पण हा वाद कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये चिघळू शकतो असं दिसतंय. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.